महाराजांच्या विषयी एक 5 मिनिटं बोलणार। खरं तर त्यांच्याविषयी बोलत असताना अफाट मोठं काम केलेला मी नेहमी सांगतो, राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर त्यांचे खरे वारस शोभावेत इतकं चांगलं काम त्यांनी केलं। आपल्या शेतीची विक्री करून एवढंच काय थोडक्यात सांगणार आहे, आपल्याला मिळालेले सगळ्या प्रकारचे प्रशस्ती पत्रक, त्यानंतर प्रतिमा, भेट ह्या सगळ्या ट्रकानं नेऊन विकणारा आणि शिक्षणासाठी पैसा खर्च करणारा असा पहिला माणूस आहे संपूर्ण भारतातला, लक्षात घ्या। म्हणून मी म्हटलं इतकंच नव्हे, चीफ जस्टिस मुंबई प्रांत तांबे प्र. दामले, त्यावेळेचे तत्कालीन मोठे लेखक आणि वाडिया कॉलेजचे प्राचार्य, हे तिघे जण मित्र होते। यगो तांबे लिहितात, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ मुंबई प्रांत ब्रिटिश इंडिया काळातला आहे। त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की खर्डेकरांनी 252 प्राथमिक शाळा काढल्या, त्याला जागा, जमीन, इमारत दिली, त्या व्यवस्थित चालवल्या आणि महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर म्हणजे 1960 नंतर त्या शासनाला मोफत दिल्या। किती मोठा माणूस। आज एक शाळा काढलं तर कसं रस्त्याच्या मधनं चालतो, बाकीच्या सगळ्यांना म्हणजे दुतर्फा चाला म्हणून सांगणारी माणसं आपण बघतो, किती घमेंड असते। आणि ज्यानं सगळ्या इतक्या प्रचंड मोठ्या शाळा काढल्या, त्या चालवल्या, त्यांना जागा, जमीन, इमारती दिल्या, त्या सगळ्या मोफत शासनाला दिल्या, आहे असा इतका मोठा माणूस माझ्या तरी निदर्शनास या संपूर्ण भारतामध्ये आला। म्हणून मी त्यांना म्हणतो, राजर्षी शाहू महाराजांनी जसं शिक्षणाचं काम केलं तसंच यांनी सुद्धा काम केलं। शिक्षणाचं काम करण्यापूर्वी त्यांनी काय सांगितलं हे तुम्हाला सांगतो। केम्ब्रिजला शिकले, बॅरिस्टर झाले, 1937 ला भारतात आले। भारतात त्यावेळेला 1937 काळ म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा काळ, गल्ली बोळातून सगळीकडे स्वातंत्र्याची जयघोष होत होता आणि काँग्रेस त्यासाठी लढत होती। अशा काळामध्ये ते लंडन वरनं भारतात आले। साहजिकच त्यांच्या घरच्यांनी ठरवलं होतं की आता एक म्हणजे स्थळ सांगून यायला चालू होती की कोणत्याही परिस्थितीत आता लग्न केलं पाहिजेत, अशी परिस्थिती होती। तर त्यावेळेला त्याने आपल्या आईंना सांगितलं की मी लग्न करणार नाही, या चालू असलेल्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये मला भाग घ्यायचा आहे। इतका सुशिक्षित माणूस आणि त्यानं काहीच आपलं कॉन्ट्रीब्युशन न देता जर का हे जग मी सोडलं तर मला लोक नाव ठेवतील आणि मला नाव चांगलं घेणार नाही, त्यासाठी मला स्वातंत्र्यासाठी चळवळीमध्ये भाग घ्यावा लागेल। मग मी काय करू शकतो? मी इतका प्रचंड मोठा प्रगाढ पंडित आहे, त्यावेळेला बॅरिस्टर होणं किती अवघड होतं सगळ्यांना माहिती आहे। आणि लंडनला शिकलेला, ज्या इंग्लंडचं 150 देशांच्या वरती राज्य होतं त्यातल्या प्रमुख ठिकाणी शिकलेला, यांनी इथं आल्यानंतर अशी मी आज जन्म अविवाहित राहून शिक्षणासाठी मी म्हणजे अव्याहतपणे काम करेन, आणि मग त्यांनी हे 252 प्राथमिक शाळा काढल्या। मित्र, मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, 60 ला आपल्याला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, शासनाला सुद्धा दर दिवशी एक अशी जरी शाळा काढायची ठरवली तरी अशक्य होतं, तितकं काम यांनी केलं। असा हा अवलिया 1943 ची घटना तुम्हाला सांगतो, कारण सगळेजण ज्या क्षेत्रात आहोत आपण त्या क्षेत्राशी निगडीत आहे, म्हणजे शिक्षकांचा समाज। 1952 ला पहिला सार्वजनिक निवडणुका ज्या झाल्या या देशाच्या, त्या तोपर्यंत स्वातंत्र्य याचा अर्थ इथल्या जनतेला माहित नव्हता। त्यांना एकच माहित होतं, कोणतरी एक राजा येतो आणि राजा आपल्यावरती राज्य करतो।
स्वातंत्र्य काय, मतदान काय, मतदार काय, केंद्र काय, निवडून येतो काय, हे या सगळ्या संकल्पना या समाजाला माहित नव्हत्या. त्यावेळेला ही सार्वजनिक निवडणूक 1952 ची पहिला आली, की ज्या निवडणुकीपूर्वी स्वातंत्र्यासाठी 150 वर्ष लढणाऱ्या काँग्रेसला कोणताही माणूस जरी काँग्रेसने दिला तरी तो निवडून आला असता, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत 1952 ला अपक्ष लढले. धाडस बघा, अपक्ष लढले आणि अपक्ष लढल्यानंतर सुद्धा रेकॉर्ड मतदानाने निवडून आले. भारतात 2 क्रमांक, 1 नंबरला पंडित जवाहरलाल नेहरू आणि 2 नंबरला आधिक्य होतं, ते म्हणजे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकरांचं. हे इतकं प्रचंड मोठं त्यांना मिळालेलं जे लीड होतं, हे कशाचं देतो का तो माहिती आहे? या समाजामध्ये समाजासाठी काम करणारा हा जो शिक्षक वर्ग आहे, हा जो कर्मचारी वर्ग आहे, यांच्यासाठी त्यांनी योगदान दिलं. काय योगदान दिलं होतं? 1943 ची एक घटना सांगतो. 1943 ला त्यांनी पाहिलं की इथल्या संस्थांच्या ज्या सरकारी शाळा म्हणू आपण, जे ब्रिटिश इंडिया काळ आहे, इथल्या संस्था म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी इथं शिक्षणाचा यज्ञ घातला होता. अन्य ठिकाणी कुठे नव्हतं, फक्त ते कोल्हापुरात होतं, कोल्हापूर संस्थांमध्ये होतं. आणि कोल्हापूर संस्थांमध्ये ह्या ज्या शाळा काढल्या होत्या, या शाळा शिकवणारे जे शिक्षक होते त्यांना केवळ 12 रुपये पगार होता. अर्थात तो त्या काळातला होता. पण 12 रुपये म्युन्सिपॅलिटीच्या झाडूवाल्याला सुद्धा 12 रुपयेच पगार मिळत होता. आणि शिक्षकांना हा 12 रुपये पगार त्यांचं कुटुंब मेंटेन करण्यासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी येणारा खर्च सुद्धा भागत नव्हता. त्यामुळे या शिक्षकाच्या संपाचं नेतृत्व एक नैतिक वजन असणारा माणूस, एक बॅरिस्टर जो आहे, तो जो इंग्रजांनाही माहिती आहे, ज्याचं इथल्या संस्थांवरती, करवीर संस्थान म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज संस्थान, त्यांच्यामध्ये सुद्धा वजन आहे, नैतिक वजन आहे, असा माणूस त्या पाहिजे होता. आणि त्याचं नेतृत्व म्हणून त्यावेळेचे चव्हाण नावाचे एक सद्ग्रस्त होते, ते त्या शिक्षकाच्या संपाचे प्रमुख होते. त्यांनी त्यांना निवडलं आणि बॅरिस्टर खर्डेकरांनी या संपाचं नेतृत्व केलं. आणि नेतृत्व असं केलं की जिथं जिथं या संस्थांच्या शाळा होत्या, हे ब्रिटिश इंडिया काळ बोलतोय, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आहे. आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावात जिथं जिथं शाळा होत्या या संस्थांना काढलेल्या, त्या ठिकाणी यांची भाषणं झाली. त्या भाषणामध्ये ते प्रामुख्यानं सांगत असताना फॉरेन कंट्रीज आणि विशेषतः ते ज्या युरोप कंट्रीज मध्ये त्यांनी दौरा केला होता, ज्या इंग्लंडमध्ये ते गेलेले होते, ज्या इंग्लंडमध्ये ते शिकलेले होते, तिथला शिक्षण आणि आपल्या इथल्या शिक्षण, त्यांचा का ते 150 राज्य, एवढंच राज्य आहे, एवढंचा देश आहे, तो 150 देशांच्या वरती का राज्य करतो, ह्याचं कारण सांगायचे. केवळ शिक्षण आणि शिक्षण घ्या आणि ते देणारे जे आपले शिक्षक आहेत यांच्यावर आज अन्याय होते. केवळ 12 रुपये पगार. खरं तर त्याच संस्थांच्या कॉलेजमध्ये, म्हणजे त्यावेळेचं दक्षिण भारतातलं सर्वात मोठं कॉलेज राजाराम कॉलेज, तिथलं ते प्राचार्य होते, म्हणजे याच संस्थांच्या अंडर ते येत होतं. तरीही त्यांनी धाडसानं हे सगळं केलं आणि नंतर त्यांना निवृत्त व्हावं लागलं. कारण हा जो शिक्षकांचा संप होता त्यामध्ये जी तडजोड झाली होती, त्या तडजोडीमध्ये यांना जर शिक्षकांचा संप मिटवत असेल आणि आम्ही हे मिटवू, पण त्यासाठी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. समाजासाठी अत्यंत टोकाचं समर्पण ज्या बॅरिस्टर खर्डेकरांनी दिलं, त्यांच्याविषयी एक शिवाजी विद्यापीठात त्यांच्या नावानं चालू असलेली लायब्ररी जर सोडली तर फारसं आज काही दिसत नाही. कोकणामध्ये वेंगुर्ल्याचं कॉलेज 1961 ला ज्या वेळेला त्यांनी काढलं, त्यावेळेला सावंतवाडी कॉलेज काढायचं चाललं होतं भोसल्यांनी. त्यावेळेला यांनी थेट फोन लावला पंडित जवाहरलाल नेहरूंना
त्यावेळेला फोन कसे लागत होते तर ऑपरेटरला बोलायला लागायचं, मग समजा पुण्याचा ऑपरेटर बोलतो, मग दिल्लीचा बोलणार, मग अमुक बोलणार, मग तमुक बोलणार, असं करत करत बोलायला लागायचं. तर तशा फोनवरनं त्यांनी सांगितलं पंडित जवाहरलाल नेहरूंना की मला वेंगुर्ल्यासारख्या एका छोट्या गावामध्ये, त्यावेळेला अतिशय छोटं होतं, इथं मला कॉलेज काढायचं आहे आणि या भागातलं जे अंधश्रद्धा आहे ही निर्मूलन करायची आहे. त्यावेळेला त्यांना वेंगुर्ल्याचं कॉलेज मिळालं. 1950 साली त्यांनी कागल सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये कॉलेज काढलं. नंतर ते आता तिथं विद्यार्थी संख्या जमेना म्हणून 1954ला आज जे गोपाळकृष्ण गोखले कॉलेज जे आपल्याला बघायला मिळते, असा हा शिक्षणाचा यज्ञ अव्याहतपणे मरेपर्यंत चालवणारे बॅरिस्टर खर्डेकर, त्यांचं आज 26 डिसेंबर 1963ला ते आपल्यातून गेले. त्यांना ही सभा निश्चितपणे म्हणजे आदरांजली वाहते, श्रद्धांजली वाहते. तुम्ही आपण सर्वजण त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. आपल्याला माहीत नाही आहे, किंबहुना त्यांच्या पाठीमागं तयार होणारी जी काही मंडळी होती त्यांनी त्यांच्यावरती लिखाण करून ठेवणं अपेक्षित होतं, पण ते घडलं नाही. मला ते माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत मी स्वतः शेवटी लिहिलं. मला या समाजाला असं सांगायचं आहे, त्यांचे आपण फार मोठे ऋणी आहोत. फार मोठं त्यांचं देणं आपण देणं लागतो. याच पद्धतीनं दुसरी एक गोष्ट सांगतो, पण मनमोहन सिंग यांचं सुद्धा आजच निधन झालं. तुमचे DS हा यांचेही आजच मला वाटतंय निधन झालेलं नाही. 17 डिसेंबर 1982 ला त्यांचं पेन्शनरांची जी केस होती सुप्रीम कोर्टामध्ये, पूर्वी पेन्शन अतिशय त्रोटक होतं. पेन्शन म्हणजे पेन्शनला काही अर्थच नव्हता, म्हणून काहीतरी